किती भरगच्च असा पसरला आहे बघा हा मनी प्लॅन्ट. तर असा मनी प्लॅन्ट कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगते आज. तर इथं पहिल्यांदा सकाळपासूनचं सांगते. मी इथं हरभरा रात्री भिजत घातला होता, तोच मसाल्यातला केला होता. थोडासा ग्रेव्हीदार केलेला आणि माझ्या पोरांना ना बारक्याला खास करून त्याला पुऱ्या आवडतात, त्यामुळे त्याच्यासोबत अशा पुऱ्या बनवल्या होत्या. पोरांचा डबा भरला, ती गेली. त्यानंतर भांड्यांचा राडा पडलेला सगळा, चहाचा, नाश्त्याचा, ते मसाला केलेला वगैरे ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर आता मी बाहेर आली. म्हटलं आज पाणी येणार आणि नंतर एकट्यालाच कधी आत बाहेर कुंड्या आणायला कधी नको वाटते. म्हणून तनू होता, तनूला म्हटलं अर्ध्यापर्यंत बाबा तू आण, अर्ध्यापर्यंत मी नेऊन ठेवते, म्हणजे पाणी आलं की ह्याला थोडंसं मला पाणी वगैरे घालायचं आहे. तर माझ्या ह्या मनी प्लॅन्टला कधी आतून पण थोडंसं असं मुळं आलेले, ते मी छोट्याशा बादलीत माती घालून त्यामध्ये घालून ठेवलेलं, पण ते का आलं नाही. म्हटलं आता हे पसरलेल्याच मनी प्लॅन्टचा कधी थोडंसं असा वेल आपण कट करून घ्यायचा आणि त्याच्यापासूनच मनी प्लॅन्ट दुसरे तयार करायचे. त्यासाठी मी हे कात्रीनं कट करून घेतलं. त्यानंतर आता ह्या बादलीत कधी माती अशी चिकटलेली होती, ती कात्रीनंच थोडीशी वर खाली. त्यानंतर थोडंसं उकमरू दे म्हणून कधी पाणी घातलं. माझ्याकडे कोकोपीट होतं, ते थोडंसं घातलं. आणि हे मोठा वेल होता का नाही मनी प्लॅन्टचा, याचे 2 भाग केले, कारण मला 2 ठिकाणी करायचे होते. आणि थोडासा कट मारून घेतला. मग बादलीच्या बरोबर मधोमध कणी ते मूळ असं घुसवून घेतलं. आता तुम्हाला कणी भरगच्च मनी प्लॅन्ट कसा तयार होतं हे सांगते. तर इथून पुढं कणी महत्त्वाचं आहे बघा, थोडेसे मातीचे कणी ढीग टाकलेत आणि मग तो वेल होता तो असं साप कसा वेटोळं घालून बसतोय तसा हा वेल मी गुंडाळून ठेवला. आणि थोडंसं सपोर्ट म्हणून ते मातीचं असं गुठळ्या होत्या का नाही गाठी गाठी, तसं मातीचं हेंडकं त्यावर ठेवलं, म्हणजे थोडासा त्याला सपोर्ट भेटेल. आणि थोडंसं वर ठेवायचं. मग त्यावर मी थोडंसं परत माझ्याकडं कोकोपीट होतं, ते कोकोपीट परत घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि असा हा मनी प्लॅन्ट तयार करून घेतला. ह्यानं काय होते, मागच्या बाजूला जो माझं वेल पसरलेलं दिसतं की नाही 4-5 ठिकाणावरून असं खालून वर पसरत जाते, तर तसं कणी हे असं वेटोळं घातल्यामुळं असं 4-5 ठिकाणावर एकदमच येते आणि असं भरगच्च मनी प्लॅन्ट दिसतोय. तर मागे मी शोचं पण कणी एक प्लॅन्ट आणलं होतं, ते मी मोठ्या कुंडीमध्ये घातलं होतं आणि त्याचे कणी हे छोटंसं हे पॉट शिल्लक होतं. म्हटलं त्यात पण करायचं. त्यात मी तसंच कोकोपीट, माती, पाणी घातलं आणि कट मारून घेतला एका मनी प्लॅन्टच्या वेलला आणि ते बरोबर मध्ये कणी असं रोवून घेतला. ह्याला मात्र मला गुंडाळायचं नव्हतं, ह्याला मी असाच उभा करणार होते. तर हे तयार करून घेतलं. त्यानंतर किचनमध्ये गेली, कारण हे मला किचनमध्येच ठेवायचं होतं. फक्त ह्या कोपऱ्यात ठेवायचं. कुठल्या कोपऱ्यात ते पहिला लक्षात येत नव्हतं. म्हटलं ह्याच कोपऱ्यात ठेवायचं. मग ती जागा थोडीशी घासणीनं घासून स्वच्छ करून घेतली आणि तिथे कोपऱ्यात उभा करून घेतलं. पहिल्यांदा तर समजत नव्हतं, कसा तरी जुगाड करून कणी तिथे उभा केलेला. कसा वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बंद करते, बाय.